महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक धडाडीचा आणि लोकसंग्रह असलेला नेता आज हरपलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज 28 जानेवारी रोजी राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी अजित पवार सज्ज झाले होते. नेहमीप्रमाणे पहाटे कामाला सुरुवात करणाऱ्या दादांचा आज बारामती दौरा होता. सकाळी 9च्या सुमारास जेव्हा त्यांचं विमान बारामतीतील गोजूबावी परिसरात लँडिंगसाठी सज्ज झालं, तेव्हा अचानक तांत्रिक बिघाड झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान जमिनीकडे झेपावत असतानाच अनियंत्रित झालं आणि जवळच्याच एका शेतात कोसळलं. विमानाचा वेग आणि आदळण्याची तीव्रता इतकी भीषण होती की विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अजित पवारांसह त्यांचे सहकारी आणि वैमानिक यांना गंभीर अवस्थेत बारामतीतील रुग्णालयात हलवण्यात आलं. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी हालचाली सुरू होत्या, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. काही वेळातच डॉक्टरांनी अजित पवारांसह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा केली. अजित पवार म्हणजे शब्द पाळणारा नेता, पहाटे 5 वाजल्यापासून कामाचा धडाका लावणारा हा लोकनेता राज्याच्या कानाकोपऱ्यात दादा म्हणून ओळखला जात असे. जलसंपदा, अर्थ आणि नियोजन अशा महत्त्वाच्या खात्यांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. महायुती सरकारमधील त्यांची भूमिका राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रशासकीय शिस्तीसाठी अजित पवार नेहमीच स्मरणात राहतील. नियमांचे काटेकोर पालन आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळ ही त्यांची सर्वात मोठी ताकद होती. त्यांच्या अकाली जाण्याने एका दादा पर्वाचा अकाली अंत झाला. टाइम महाराष्ट्राच्या वतीने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.